नर्मदे हार. नर्मदे हार. आज जबलपूर येथे आम्ही रात्री मुक्कामी होतो. हे बाबाजी सेवा करतायत आणि शुद्ध अशी मराठी बोलतायत. तर हे MP चे बाबा आहे. तर आत्ता आम्ही इथून निघतोय. खूप आनंद आला. रात्रभर आम्ही खूप हसी मजावी केली. ते बाबाजी नर्मदे हार. नर्मदे है, नर्मदे है। सेवा कुटी का नाम बोलो. माँ नर्मदा कुटी जनहित जनसेवा आश्रम भेड़ाघाट धुआंधार मध्य प्रदेश. तर आता इथून आम्ही निघतोय. माझे साथीदार समोर गेले. खूप थंडी होती. 8 वाजता आहेत. आज 8 टेम्परेचर होते इकडे. 8 वाजता आम्ही निघलोय. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. आपण बघताय हा जबलपूर परिसर. इथे मैयाच्या आम्ही धुवाधार ह्या ठिकाणी आलोय. तर मैया अशी अथांग उंचावरून इथे पडते. धुवाधार असं दिसतंय. पण आज धुकं आहे. 8:30 वाजले सकाळचे. तरीसुद्धा खूप असं धुक्यानं हे पॅक आहे. तर हा परिसर धुकेमय झाला आहे आणि असे आमच्या अंगावर सुद्धा छोटे छोटे तुषार पाण्याचे उडत आहेत. आपण हे दृश्य बघताय. तर आपण बघताय हे दृश्य आहे धुवाधार येथील, जे जबलपूर येथील हे मैया इथून येते अशी खाली पुढं दिसतंय. तर ते खूप थोड्या अंतरावर आहे, पण खूप असं धुकं आहे. आपण बघताय हे संगमरमर असे दगड दिसत आहेत. तर हे पुढं जरा बघितलं तर खूप असा संगमरमरी दगड आहे. मैया इथून अशी अथांग खाली पडताना दिसते. पण हे सकाळचा धुक्याचा टायमिंग असल्यामुळं इथं हे व्यवस्थित दिसत नाही आहे. पण खूप सुंदर असा हा परिसर आपण बघताय. हे दगड बघताय मैयाच्या किनाऱ्यावरील दगड आहे, जे धुवाधार जबलपूर येथील दगड आपण बघताय. खूप मोठमोठे दगड आहे. मैया अशी दगड फोडून इथून निघते आणि खूप असा धुवाधार मागे आहे. आपण बघताय वर सूर्यदेव दिसत आहेत. पण ह्या धुक्याच्या चादरीमध्ये जो मैयाचा धुवा निघतोय, इथून जे पाणी पडताना जो धुवा वर निघतो, तो फवारावर निघतोय, हवेत उडतोय. तर त्यामुळे ही धुवाधार दिसत नाहीये. तर आपण बघताय हे लांबूनचं हे दृश्य. तर आपण हे चित्रण बघताय. मैया इथून थोडी अंदाक दिसते, पण खाली पडताना दिसत नाहीये. खूप सुंदर असं धुक्यात हे झाकून गेले. हे किनाऱ्याच्या बाहेरील हे दृश्य आपण बघताय. धुवाधार येथील हे दृश्य आहे. जबलपूर येथील हे दृश्य असं दुरून जरा बघितलंय तर पूर्ण धुवा दिसतोय वर. जो मैयाचा जो वरून पडणारं जे पाणी आहे, तर ते धुव्याच्या रूपामध्ये वर उडताना आपलं दिसतंय. इकडं बाहेर ऊन आहे, सूर्यदेव बाहेर आहे, पण त्या धुक्यामध्ये दिसत नाही आहे. तर हे दृश्य आपण मैयाच्या थोड्या अंतराने हे बघताय आम्ही जबलपूरच्या रस्त्यानं चालतोय. धुवाधारपासून पुढे निघतोय आणि धुकं गायब झालंय, कमी झालंय. ऊन पण दिसतंय. मागे जरा बघितलं तर हे असे उंच उंच लोळ दिसत आहेत. बघताय आपण हे ढगासारखे असं दिसत आहेत आणि ते धुवाधारचं आहे. तर तिथं कधी आमच्या नशिबात नसेल, धुवाधार आम्हाला दिसायचं नसेल, तेव्हा हे वातावरण असं असतं. तर आम्ही ते सोडून आता पुढं आलो आहे. तर हा आहे पशुपतीनाथ मंदिर परिसर. खाली मैया वाहते. मैयाच्या तटावरती हे स्थान आहे. तर हे पशुपतीनाथ मंदिर आपण बघताय. खूप विशाल असं हे भोले बाबाचं मूर्त इथे आहे. आपण बघताय पशुपतीनाथ मंदिर. हे खूप पुरातन असं मंदिर आहे. तर हे सुंदर असं स्थान. बाबा जी मंदिर के बारे में कुछ बता सकते हैं? कितना पुराना है, कुछ बता सकते हैं? अनादिकाल से है, कोई समय सीमा नहीं है। अनादि- महादेव राजा बलि बाणासुर का इतिहास मिलता है यहाँ पे भूमि रही राजा बलि की। 100 सुमेध यज्ञ संपन्न हुए बलि के, उनके पुत्र बाणासुर हुए। बाणासुर ने आराधना की और अनेकों ऋषि मुनियों की तपोस्थली रही माँ नर्मदा का जो उत्तर तट है। भगवान नारायण की पाद स्थली वामन को, जहाँ 3 पग भूमि का दान भगवान यहाँ पे? दान की, हाँ यही भूमि है, परम भूमि है। बलि ने 3 पग भूमि का दान संकल्प इसी तट पे नर्मदा की किया। ये
उस समय के काल के बाबा महादेव विराजमान। पशुपति निराकार पंचमुखी पंचवक्त्र पशुपति, हाँ। शीर्ष पर चंद्रमा, साइड से गणपति स्वरूप में शिवलिंग बदल जाती, पीछे नागेश्वर है, चौथा वायव्य कोण में नंदी, पंचम भगवती है, पांच स्वरूप में पशुपति, ऊपर गुंबज में श्री यंत्र की स्थापना वैदिक काल से, ऊपर से पत्थर पे श्री यंत्र बना, अरे बाप, कोई ऊर्जाओं से संपन्न, और साकार अष्टमुखी शिवलिंग महादेव नेपाल की भूमि काठमांडू में महादेव विराजमान। अरे उसी के दूसरे प्रारूप ये नर्मदा यहाँ पर है। दोनों स्वयंभू, वो भी है वो भी है। अरे तर हे खूप सुंदर असा इतिहास आज आपल्याला बाबाकडून माहिती मिळाला। ये मैया पीछे बैठी है हाँ। और इसी से किनारे से जा सकते हैं। हाँ, किनारे से रस्ता, हाँ। पगडंडी में तर आपण वहाँ बघ भी दर्शन कर लो, चलो। ठीक आहे। तर हा मंदिर परिसर आपण बघताय, खूप सुंदर असं हे हा परिसर आहे। नर्मदे हर, बाहेर बघितलं तर बेलपत्राचं हे झाड आहे आणि खूप असे भोले बाबा इथे विराजमान। खूप सुंदर असे हा मंदिर परिसर आपण बघताय। नर्मदे हर बघताय, पशुपतीनाथ मंदिराच्या शेजारी तिथे मैया अशी वाहताना दिसते। खूप सुंदर असं हे दृश्य आहे इथं मैयाचं। नर्मदे हर। तर आपण पुढे येतोय तर हा परिसर आहे लक्ष्मीनारायण मंदिर, गोपालपूर आपण बघताय। श्री विष्णू पंचायतन स्वयंसिद्ध श्री लक्ष्मीनारायण मंदिर, गोपालपूर भेड़ाघाट। तर आपण बघताय हे विष्णूजींचं मंदिर इथे आहे। आपण बघताय हे 12 ज्योतिर्लिंग आहे, ओंकारेश्वर जी आहे आपण बघताय। तर हे औंढा नागनाथ हिंगोली हे असे 12 ज्योतिर्लिंग इथं आहे। तर आपण बघताय नर्मदे हर। तर आपण बघताय श्री विष्णू मंदिर, जबलपुर। नारायण मंदिर है, हाँ हाँ विष्णु पंचायतन पंच देवता है, हाँ हाँ। सिद्धि विनायक गणपति, शूल देवता 7 घोड़े की रथ पे विराजमान है, महिषासुर मर्दिनी दुर्गा स्वरूप में गौरी माता, नर्मदा मैया मक्रवाहिनी और गौरी शंकर भगवान विराजमान है। यहाँ पर हाँ, नंदी पर सवार हैं। लक्ष्मी नारायण गरुड़ पर विराजमान है। यहाँ 12 ज्योतिर्लिंग विराजमान है। अन्नपूर्णा देवी, गणेश जी और भी महादेव विराजमान है। माता पार्वती, सरस्वती मैया, दक्षिण मुखी हनुमान संकट मोचन, सिद्ध का स्थान भी है। ऐसे 21 शिवलिंग हैं, 21 शिवलिंग हैं यहाँ पर विराजमान। चलो बाबा, नर्मदे जय हर। श्री राम। आपण भोले बाबा आणि मैयाजी ते बघताय। लमेटा घाट, जबलपूर इथले सुंदर असं दृश्य। मैया अशी दगड फोडून वाहताना आपल्या इथे दिसते। नर्मदे हर। हा समोर बघताय संगमरमर दगड। तर सकाळी काही अंतर बाहेर चालून परत आम्ही किनाऱ्याला लागलोय। हा जबलपूरमधील हा परिसर। तर हा छोटासा पूल लागतोय। तर हा छोटासा नाला आहे, त्या नाल्यावरती हा पूल आपण बघताय। परिक्रमा मार्गामध्ये आता हा नाला ह्या पुलावरून आपल्याला क्रॉस करायचा आहे। नर्मदे हर। हा माँ नर्मदा सेवा आश्रम आहे। तर इथे आम्ही आता दुपारचं भोजन प्रसादी घेतली आहे। खूप सुंदर असा आश्रम होता। हे मैयाचे इथं 16 नावं दिलेले आहे। तर आपण बघता इथं आम्ही भोजन प्रसादी करून पुढील मार्गक्रमण करतोय। मध्ये हर आपण आज अशा मंदिरात येऊन पोहोचलोय की तिथे
बजरंगबलीजींचं हे मंदिर आहे. हा मंदिर परिसर आपण बघताय. खूप पावन असं हे दक्षिणमुखी हनुमान मंदिर. येथे बजरंगबलीजींनी त्यांच्या प्रतापामध्ये शनिदेवाला पायाखाली दाबलेलं हे क्षेत्र आपण खूप असं पावन असं हे मंदिर इथं बघताय की जेथे बजरंगबलीजींनी आपण बघताय त्यांच्या डाव्या पायाखाली शनी भगवंतांना शनिदेवाला दाबून ठेवलं आहे. तर असं सिद्ध असं हे बजरंगबलीचं मंदिर आपण बघताय. खूप पुरातन असं पावन असं हे बजरंगबलीजींचं मंदिर. बजरंगबलीजींची आरती तर चालू. समोर बघताय तर माँ नर्मदाजी, समोर बघताय दुर्गा मातेची आहे. हे मंदिर आहे जे प्रमुख स्थानापैकी जागृत सिद्ध असे हे बजरंगबलीजींचं मंदिर. ग्वारी घाट जबलपूर इथे आपण बघताय. तर हे असं जागृत हे देवस्थान आहे. आजही बजरंगबलीचा प्रताप इथे दिसतोय. आज दक्षिणमुखी बजरंगबली ज्यांनी स्वयं शनिदेवाला आपल्या पायाखाली दाबून ठेवलेलं हे स्थान आहे. असं हे आपण आज बजरंगबलीजींचं दर्शन घेऊन पुढील मार्गाला निघतोय. आपण बघताय आज आम्ही गौरी घाट येथे पोहोचलोय. तर जबलपूरचा हा प्रमुख घाटापैकी हा एक घाट आहे. ये दरोगा घाट है, जबलपुर का सबसे प्रसिद्ध घाट है। यहाँ सब परिक्रमावासी यहीं से होके गुजरते हैं और यहाँ की महिमा तो सभी को मालूम है, उसमें बताने की ज़रूरत ही नहीं है। भोलेनाथ का बहुत अच्छा वो मंदिर है सामने। तो यहाँ कुछ कुंड है बोलते हैं ऐसा अंदर? एक गौमुख है, कुंड है, हाँ उसका ये मट्टी जो निकलती है उससे हाँ हाँ त्वचा में कुछ हो जाता हाँ, है इन पे उसमें, तो वो काम आता उसमें है। लगाते तो काम आता है। यहाँ पीछे बजरंगबली का स्थान है। हाँ, तो जहाँ हनुमान जी ने दक्षिण मुखी हनुमान जी बोलते हैं। हाँ, और वहाँ पर उन्होंने शनिदेव को अपने कदमों तले दबाया हुआ है। तर आता हा प्रमुख घाटापैकी जो गौरी घाट आहे, तर त्या घाटावर आम्ही आलोय आणि पुढील आमचा जो मार्गक्रमण आहे आम्ही पुढील वाटचालीतून सुरू करतोय. तर हे गौरी घाटावरले दृश्य आपण बघताय. खूप सुंदर असा हा घाट, वरती जाण्यासाठी हा आत्ताचा मार्ग होता आणि असा हा घाट आहे. घाट परिसर आपण बघताय. तर आपण बघताय हा परिसरामध्ये मयाची रोज आरती होते. तर आज हे परिसर आपण बघताय. खूप सुंदर असा हा परिसर आहे. ग्वारी घाटीतील हा परिसर. इथं प्रमुख घाटापैकी हा एक घाट आहे जिथे मयाची रोज आरती होते. तर हा मयाचा आरतीचा घाट परिसर आहे. आपण बघताय जिलेरी घाटचं हे दृश्य, जे जबलपूरमधला शेवटचा घाट. अशा प्रकारे हा शेवटचा तटमार्ग आहे. इथून पुढे आता किनाऱ्याचा रस्ता संपतोय आणि सडक मार्गाने पुढील प्रवास हा मंडाळा जंगलातून असेल. तर असं हे दृश्य आहे जिलेरी घाटचं. खूप सुंदर असे दृश्य आपण बघताय. श्री 108 श्री दादा ठणठणपाल महाराज ही सिद्धपीठ दादा दरबार बरेला आपण बघताय. आम्ही इथे पोहोचलोय. संध्याकाळचा टाईम आहे. आमचा आजचा मुक्काम बरेला इथे पोहोचला आहे. तर असं हे मंदिर आपण बघताय. इकडे असं आमचं आसन लागलेलं आहे. आपण बघताय सुंदर असं हे मंदिर परिसर. आजचा आमचा विश्राम इथे होणार. तर मध्ये हर